आपण जेव्हा 6व्या ओव्हरचा खेळ संपेल, फिल्डिंग आपल्याला लावायची आहे तेव्हा तयारीत राहायचं आहे. बालेवाडी, बाणेर, सूस, माळुंगे सर्व विभागासाठी लाभलेली ही मोठी स्पर्धा, मोठी क्रिकेटची परभणी इथे आपल्याला पाहायला भेटते. पहिलाच बॉल इथे मात्र मारण्याचा प्रयत्न केला, बाटची एज घेतली, चेंडू हवेत आहे. जोपर्यंत बॉल अडवला जाईल तदवरती इथे एकच सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल, 78 वरती पोहोचते. टॉस साठी यानंतर होणारी जी मॅच आहे वुमन्स मधून पहिली मॅच मोहननगर विपक्ष राहुल अर्कस. आपल्याला विनंती करतोय टॉस साठी या. वुमन्स क्रिकेट मधून फॉर्मॅट मधून पहिली मॅच मोहननगर विपक्ष राहुल अर्कस. दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय टॉस साठी यायचं आहे. वुमन्स फॉर्मॅट मधून पुन्हा एकदा विनंती करतोय टॉस साठी यायचं आहे राहुल अर्कस आणि मोहननगर. यावेळचा बॉल गौरव पिल्ले यांचा स्ट्रोक फसलाय. 100 चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न आपण जर पाहिला तर तिथे अपयशी ठरलाय. बॉल वरती प्रयत्न चांगले राहिलेत. जोपर्यंत बॉल अडवला जाईल 83 धावसंख्या धावफलकामध्ये होत्या. 83 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. भागीदारी ही सर्वाधिक मोठी झाली आहे या मॅच मध्ये. या वेळचा बॉल पुन्हा एकदा हवेत मारलाय, स्वतः गोलंदाज धावलाय परंतु जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल तद्वती इथे 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुढे सरकले 85 वरती. या ओव्हर मधील 5 बॉलचा खेळ संपला. मी विनंती करतोय बॅटिंग करणारा जो संघ आहे राहुल अर्कस टीम, आपले जे खेळाडू बसलेले आहेत लवकरात लवकर जेव्हा हा बॉल संपेल मैदानामध्ये फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. 85 ला एक शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील. अकुट टप्प्याचा आणि त्याच्यावरती मोठा प्रहार केलाय, चेंडूला धाडलाय सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या 91 वरती पोहोचले. जिंकण्यासाठी आता मोहननगर या टीमला बनवायच्यात 92. टॉस झालाय. वुमन्स फॉर्मॅट मधून पहिली मॅच आहे मोहननगर विपक्ष राहुल अर्कस आणि तिथे टॉस जिंकलाय तो मोहननगर राहुल अर्कस या टीमने टॉस
जिंकण्यासाठी 92 धावसंख्येची गरज आहे. तुषार शर्मा आणि अमित हर्लीकर ही सलामीची जोडी मैदानावरती आहे. सुदर्शन काबरा बॉलिंग ट्रॅकवरती इथे मात्र सज्ज झालेत. पहिला बॉल या ओव्हरमधील स्ट्राईक रेटवरती तुषार यांच्यासाठी टाकलेला पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. अवंत स्वरूपाची धावफलकावरती एक जोडली जाईल. एक या धावसंख्येने आता या धावसंख्येला मात्र श्रीगणेश केलाय. धावा कशाही येऊ दे, आता मात्र या 92 धावा जर बनवायच्या असतील तर त्या धावसंख्येला महत्व दिलं जाईल. इकडून एक धावफलकावरती पुढे सरसावून या बॉलला खेळलाय, जिथे लॉंग ऑफ वरती फिल्डर तैनात आहे. जोपर्यंत बॉल अडवतील तदवरती या बॉल वरती सिंगल भेटेल. 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक रोटेट झाली आहे. यावेळचा बॉल पडल्यानंतर आपण पाहतोय विकेट किपर कडे चाललाय डॉट बॉल. 92 धावसंख्येचा पाठलाग इकडे मात्र केला जातोय. बॅटिंग करत असताना गौरव आणि त्याचे साथी फलंदाज त्यांनी दिलेली त्याला साथ, त्यानंतर त्यांनी बनवलेला धावा आतापर्यंत 91 झाल्यात आणि 92चा टार्गेट आहे. ते टार्गेट चेस करत असताना आतापर्यंत धावा आलेला नाहीयेत. या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, 30 यार्ड सर्कल मध्ये विकेट पहिली मैदानाच्या बाहेर पडतील. अमित हर्लीकर यांना मात्र मैदान हे मात्र सोडावं लागेल. नवीन बॅटर आपण पाहतोय कौस्तुभ मैदानावरती दाखल होत आहेत. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर परतली आहे. तुषार शर्मा आणि आता कौस्तुभ ही जोडी मैदानावरती खेळते. ओपनिंग पेअर तोडण्यात यश मिळालंय. यावेळचा बॉल इथे मात्र आपण जर पाहिलं तर सरळ विकेट किपर कडे चाललाय. डॉट बॉल. या ओव्हर मधील 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. फक्त 2 धावा धावफलकावरती लागल्यात आणि हेच दृश्य जर चालू राहिलं तर धावसंख्या बनणार नाहीये. हाकुटप्पाचा आणखीन एक बॉल पडल्यानंतर विकेट किपर कडे जातोय. डॉट बॉल. या ओव्हर मधील आपण जर पाहिलं तर 5 बॉल संपलेत. फक्त 2 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित एक बॉल या ओव्हर मधील अजूनही येणं बाकी आहे. शेवटचा बॉल हलक्या हाताने चिप स्ट्रोक खेळलाय, जिथे कव्हर बाउंड्री लाईन वरती हा बॉल ट्रॅव्हल करतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका मात्र इकडे टळलाय. मित्र म्हणेन मोहन नगर या टीम साठी जर बॉल हातात आला असता तर दृश्य अगदी वेगळं घडलं असतं. परंतु इथे दुसरी धाव कंप्लीट झाली आणि 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फक्त 4 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. 92 धावसंख्येचं टार्गेट आहे. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 88 अजूनही बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अमित मुन यांना मात्र आमंत्रित केलंय. 4 धावा जिथे धावफलकावरती लागल्यात 30 मध्ये 88 बनवायच्या आहेत. 17.60 या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. पहिलाच बॉल ऑन साइड वरती मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड केले बॉलला. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव घेत असताना सुद्धा दुसरी कंप्लीट केली जाते. 2च्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकते. 6 वरती आता हे धावफलक चाललंय. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल 30 यार्ड सर्कलच्या वरतून खेळायचा प्रयत्न. विकेट मिळते. बिग विकेट डाऊन. तुषार शर्मा बॅक टू दी डगआउट.
तुषार शर्मा सुद्धा मैदानाच्या बाहेर परतलेत. 6-2 ही बॅटिंग करत असताना मोहननगर टीम ए या संघाची परिस्थिती आपण पाहतोय. विकट परिस्थिती म्हणावी लागेल. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंड वरती अमित पांडे यांना आपल्याला पाहायला भेटतं. यावेळचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. अवांत स्वरूपाची धाव येथे धावफलकावरती लागेल आणि सिंगलच्या सहाय्याने 7 धावा होतील. यावेळचा फुलटॉस बॉल आणि बाटने फ्लिक ऑफ द रिस्ट खेळलाय. रिस्क घेतली आहे आणि चौकार ठोकलाय. 4 धावा. चौकार आलाय. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 27 बॉल मध्ये 81 धावसंख्येची गरज आहे. 22 मिनिटांमध्ये 6 षटका हाताळायची आहे. त्याची दक्षता घ्या, अन्यथा मग जो काही निर्णय कमिटीच्या माध्यमातून घेतला जाईल तो मान्य करावा लागेल. यावेळचा बॉल इथे लेग स्टंपच्या बाहेर हाताळलाय. वाईट स्वरूपातली धाव धावफलकावरती जोडली जाते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आता 11 वरती पोहोचते. माफ करा, 12 वरती पोहोचते. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह करायचं होतं, परंतु इथे बॉल मात्र बॅटला हुलकावणी देत असताना विकेट किपर कडे चाललाय. डॉट बॉल. या ओव्हर मधील 5 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. यावेळचा आणखीन एक बॉल लेग स्टंपच्या बाहेर मात्र हाताळला जातोय. वारंवार लाईन बदलली जाते आणि लाईन बदलत असताना आपण जर पाहिलं तर 13 झाल्यात. धावसंख्या 13 वरती पोहोचले. 1.5 चा खेळ येथे मात्र आतापर्यंत संपलाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइड वरती मारला जातोय आणि आता या बॉल वरती चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या 4 वाईड आले. या बॉल वरती पुन्हा एकदा डबल धाव भेटते. एकोणीस झाल्यात धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 73. गौरव पिल्ले बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. ओव्हर नंबर 3. यावेळचा फुल टॉस इथे मात्र मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र हवेत होता. क्षेत्ररक्षक तिथे बॉल वरती पोहोचतोय. जोपर्यंत बॉल अडवला जाईल तद्वरती इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर आता 20 धावा धावफलकावरती होत आहेत. नो बॉल आहे का? यावेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर कट केलाय. जिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही आणि आता बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार भेटतोय आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आता 24 वरती पोहोचते. 24 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. ओव्हर नंबर 3 चालू आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथे मात्र मार्गस्थ आहे आणि 24 धावा होत आहेत. 22 बॉल मध्ये अजूनही 68 धावसंख्येची गरज आहे.
या बेल्टचा आणखीन एक बॉल अखूट टप्प्याचा, त्याच्यावरती सुद्धा बॅट चालवली आहे. याही वेळेला हा चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय 28 वरती पोहोचते. 21 बॉल 64 धावसंख्येची अजूनही गरज. या बेल्टचा फुल टॉस आता आडवा बॅटने खेळलाय. डीप मधून खेळाडू धावतोय, कॅच वरती पोहोचेल तद्वरती हा बॉल एक टप्पा घेत असताना सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार चौकार येतोय आणि धावसंख्या पुढे सरकते 32. धावा धावफलकावरती लागल्यात. 2.4 चा खेळ आतापर्यंत इथे संपलाय. आणखीन एक बॉल इथे मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने खेळला जातोय. डीप मधून खेळाडू बॉल वरती ट्रॅव्हल करतोय. जोपर्यंत बॉल अडवेल तदवरती इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साह्याने 33 वरती पोहोचेल. 33 धावा धावफलकावरती. या ओव्हर मधील 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचा एक बॉल या ओव्हर मधील येणं बाकी आहे. या वेळचा बॉल समोर लॉंग ऑन वरती मारलाय. क्षेत्ररक्षक आहे, नो चान्स फॉर द फिल्डर आणि आता हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या 39 वरती पोहोचेल. जिंकण्यासाठी 18 मध्ये 53 बनवायच्यात. 18 बॉल 53 धावसंख्येची गरज आहे. अठरा बॉल जिंकण्यासाठी 53 धावा बनवायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती सुदर्शन काब्रा यांना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केले जाते. जेव्हा एक षटक त्यांनी हाताळलं होतं, 4 धावा खर्च केल्या होत्या. आता 39 झाल्यात. 18 मध्ये 53 धावा बनवायच्यात. 18 बॉल जिंकण्यासाठी 53 हे समीकरण आपण पाहतोय. शिल्लक आहे अमित 8 बॉल मध्ये 23, कौस्तुभ 5 बॉल मध्ये 9 आणि आता जिथे 18 बॉल येणं बाकी आहेत 53 धावसंख्येची गरज आहे. 2 ओव्हर मध्ये धावा मात्र कुठून काढल्यात. या वेळचा बॉल इथे सोडून दिलाय. वाईट स्वरूपातली धावफलकावरती लागेल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. 40 धावसंख्या धावफलकावरती लागते. 18 मध्ये 52 अजूनही बनवायचे आहेत. ही सिच्युएशन 18 मध्ये 40 ची गोलंदाजी करणाऱ्या संघाची सुद्धा होती, म्हणजे राहुल अर्कस या टीमची. आणि आता ती सिच्युएशन आपण जर पाहिली तर मोहननगर टीम ए ची सुद्धा आहे. सिंगल इथे धावफलकावरती जोडली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 41 वरती आता हे धावफलक चाललंय. 41. 17 मध्ये 51 धावसंख्या अजूनही बनवायची आहे. 17 बॉल 51 धावा जिंकण्यासाठी हे दृश्य आता शिल्लक आहे. या मॅच मध्ये प्रत्येक बॉल वरती प्रहार इथे करावा लागेल. या वेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये मारलाय. लॉंग ऑन वरचा खेळाडू बॉल वरती पोहोचतोय. सिंगल भेटते आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या 42 वरती पोहोचते. फुलटॉस बॉल बॅटवरती तितका पुन्हा एकदा आलेला नाहीये. डीप मधून खेळाडू बॉल वरती पोहोचतोय. जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल या बॉल वरती 2 धावा भेटतील आणि 2च्या साह्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. 44 धावा धावफलकावरती होतात. 15 मध्ये 48 बनवायच्यात. येणाऱ्या या 3 बॉल मध्ये एखादा मोठा स्ट्रोक बॅटिंग करत असताना अमित यांना मारावा लागेल तर कदाचित धावसंख्या पुन्हा एकदा आटोक्यात येऊ शकते. 15 मध्ये 48. या वेळचा लोवर फुल टॉस. बॉल आणि बॅटचा कोणताही ताळमेळ इथे झालेला नाहीये. चेंडू मात्र आपण पाहतो विकेट किपर कडे चाललाय. डॉट बॉल
4 बॉलचा खेळ संपलाय. 44 झाल्यात. या वेळचा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळलाय आणि आता हा बॉल मात्र सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून चाललाय. षटकार 6 भेटतील आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या 50. 50 अप. 50 धावा धावफलकावरती लागल्यात जिंकण्यासाठी. 13 मध्ये 42. 7 षटकार इकडे मारावे लागतील जिंकण्यासाठी. यावेळी बॅटची एज घेतली आहे चेंडूला. मात्र आपण जर पाहिलं तर अडवण्याचा प्रयत्न झाला. जोपर्यंत बॉल अडवला जाईल. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि आता थांबवलंय तिथे. फक्त एकच सिंगल मिळाले आणि एक सिंगलच्या साह्याने 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 51 झाल्यात. 12 मध्ये 41 ची गरज आहे. 12 बॉल जिंकण्यासाठी 41. रिक्वायर्ड रन रेट 20.50. 20.50 च्या सरासरीने धावा बनवायच्यात जिंकण्यासाठी, जिथे 41 बनवायच्या आहेत. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 41 होऊ शकतात जर षटकार आणि चौकार मारले. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर कोण आहे? गौरव मिश्रा यांना मात्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 विकेटच्या साह्याने आतापर्यंत 51 बनवल्यात. 12 मध्ये 41 धावसंख्येची गरज आहे. 6 षटकांमध्ये 92 धावसंख्येचं टार्गेट होतं. 51 झाल्यात. 41 बनवायच्यात 12 बॉल मध्ये. या ओव्हर मध्ये 20+ धावा माराव्या लागतील. त्या जर मारल्या तर दृश्य इथे वेगळं राहील. या वेळचा थ्रो आपण जर पाहिला तर थोडंसं चुकला. एक सिंगल लेग बाईटची सिंगल धावफलकावरती लागेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आता पुढे सरकेल. 52. स्ट्राइक एंड वरती कौस्तुभ आलाय. 52 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. कौस्तुभने सुद्धा एक षटकार ठोकला, त्यामुळे त्याला षटकार ठोकावे लागतील. उर्वरित बॉल वरती सुद्धा 11 मध्ये 40. या वेळचा बॉल समोर मारलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती खेळाडू तैनात आहे आणि आता हा बॉल मात्र सरळ लॉंग ऑन क्लिअर करत असताना चाललाय. इट्स आउट ऑफ दी पार्क. षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या 58 वरती पोहोचली. 58. 10 बॉल मध्ये 34. मी मगाशीच म्हणालो या ओव्हर मध्ये या 40 धावा बनवायच्या असतील तर याच ओव्हर मध्ये 20+ धावा बनवाव्या लागतील. आणखीन एक मारलाय समोर लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती. लगातारचा दुसरा षटकार आलाय. वाह बाई वाह, काय फटकेबाजी. कौस्तुभ ऑन दी फायर नाव. लगातारचा दुसरा आलाय हा षटकार. प्रयत्न चांगले होते, म्हणजे प्रयत्नांसाठी 100% एफर्ट्स दिले जातील, 100% मार्क दिले जातील, परंतु सेव्ह झालेलं नाहीये. सेव्ह झालं न करण्यामुळे त्या 6 धावा आल्यात. 64 झाल्यात. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने याही वेळेला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल एक सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 65 वरती पोहोचेल. 8 मध्ये बनवायच्यात 27. 8 बॉल जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची अजूनही गरज आहे. या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर 14 धावा आतापर्यंत बनवल्यात. प्रतिषटक 20.50 ची सरासरी होती आणि आता ती सरासरी 20.25 ची राहिली आहे. म्हणजे 20 चा रन रेट अजूनही आहे. तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 20 मारायचेच आहेत. या वेळचा आखूड टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि आता हा बॉल पुन्हा एकदा जाईल. एक टप्पा घेत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून चौकार. चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्याने 69 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं 18 धावा कुठून काढल्यात. 7 मध्ये 23 अजूनही बनवायच्यात. यावेळचा बॉल कव्हर ड्राईव्ह केले. डीप मधून खेळाडू बॉल वरती पोहोचतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न का.
हाच आता निर्णय चुकलाय, कारण एकच घेणं गरजेचं होतं. दोन्ही बॅटर दावा बनवत होते आणि आता ही चुकी मात्र इकडे झालंय. आणखीन एक बॅटर रनआउट स्वरूपात मैदानाच्या बाहेर. सत्तर झाल्यात जिंकण्यासाठी. अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. 70 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 बॉल 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. लक्ष्मण पाटील यांच्याकडनं आम्हाला छोटीशी ड्रिंक पार्टी सुद्धा दिली गेली आहे. अर्थातच कारण मॅच जिंकली आहे आणि तो आनंद असतो. हा नक्की जिरा सोडा पार्टी इथे मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आली आहे. मॅच कडे वळूया, जिथे पहिलाच बॉल वाईड हाताळलाय. वाईड बॉलच्या साहाय्याने धावसंख्या 71 वरती पोहोचली आहे. 6 मध्ये अजूनही 21 बनवायच्या. 6 बॉल जिंकण्यासाठी 21. फुलटॉस बॉल ऑन साइड वरती मारलाय. क्षेत्ररक्षक आहे, बॉल वरती पोहोचलाय आणि आता साधा सोपा झेल इथे मात्र ड्रॉप झालाय. आणि आता मॅच मात्र यानंतर होणारी जी मॅच आहे वुमन्स फॉर्मॅट मधून दोन्ही टीम आपण जो आमचा मुख्य स्टेज आहे तिथे येऊन थांबा. मोहननगर आणि राहुल अर्कस वुमन्स टीम दोन्हीही स्टेजच्या इथे येऊन थांबायचं आहे. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय. शरीराचा वेध घेणारा हा बॉल इथे एक सिंगल देऊन जाईल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 4 मध्ये 18 जरी आल्या ना तर सुपर ओव्हर होऊ शकते. 18 माराव्या लागतील. 19 धावसंख्येची गरज आहे. 4 मध्ये 19 बनवायच्या आहेत. यावेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय योग्य टप्प्यावरती पडलाय, त्यामुळे आता हा डॉट बॉल आहे. सामन्यामध्ये इक्वेशन चेंज. 3 बॉल 19 आता 18 आल्या तरी सुद्धा सुपर ओव्हर. आता बॉल सोडून दिलाय. आणखीन एक बॉल डॉट. इक्वेशन संपलंय आता, कारण 2 बॉल मध्ये 19 बनवायचे आहेत. 3 बॉल मध्ये 3 षटकार आले असते तर सुपर ओव्हर पाहायला मिळाली असती, परंतु आता इक्वेशन आपण पाहतोय 2 बॉल मध्ये 18, 2 बॉल मध्ये 19. ऑन साइड वरती स्ट्रोक पुन्हा एकदा खेळलाय. हवेता बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय. कॅच पकडले या बॉल वरती आणि फलंदाज अमित यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. चला यानंतर होणारी जी वुमन्स फॉर्मॅट मधून मॅच आहे, दोन्ही टीम आपण मैदानाच्या आतमध्ये येऊन थांबायचं आहे. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे. मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरतोय तो म्हणजे गौरव पिल्लई
आणि त्याच वेळेला या मॅच मधील फायटर ऑफ द मॅच